Class 4. Subject English. Unit 5. Changing sentences and a garden of words. Page number 65-66. Read and change the sentences. वाक्ये वाचा आणि बदला. Change one word at a time and make a different but meaningful sentence. एका वेळी एकच शब्द बदला आणि वेगळे परंतु अर्थपूर्ण वाक्य तयार करा. माया सेल्स बटर. माया लोणी विकते. आता आपण बटर ऐवजी मिल्क शब्द घेऊया. कसे वाक्य तयार होईल? माया सेल्स मिल्क म्हणजे माया दूध विकते. आता आपण सेल्स ऐवजी बाईज हा शब्द घेऊया. वाक्य कसे तयार होईल? माया बाईज मिल्क म्हणजे माया दूध विकत घेते. आता आपण माया ऐवजी मीरा शब्द घेऊया. मीरा बाईज मिल्क म्हणजे मीरा दूध विकत घेते. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. आता आपण दुसरे वाक्य बघूया. आय सॉ 2 बर्ड्स. मी 2 पक्षी पाहिले. आता बर्ड्स ऐवजी बॅग शब्द वापरून बघूया. आय सॉ 2 बॅग्स. मी 2 पिशव्या पाहिल्या. आता आपण 2 ऐवजी माय शब्द वापरून बघूया. आय सॉ माय बॅग्स. मी माझ्या पिशव्या पाहिल्या. आता बॅग्स ह्या शब्दाऐवजी बॅग म्हणजे सिंग्युलर शब्द वापरून बघूया. आय सॉ माय बॅग. मी माझी पिशवी पाहिली. आता आपण सॉ या व्हर्ब ऐवजी फाउंड हे व्हर्ब वापरून बघूया. आय फाउंड माय बॅग. मला माझी पिशवी सापडली. आता आपण आय ऐवजी शी हे प्रोनाउन वापरून बघूया. शी फाउंड माय बॅग. तिला माझी पिशवी सापडली. या पद्धतीने एक सेंटेन्स घ्या. त्यातील एक वर्ड बदलून मीनिंगफुल सेंटेन्सेस तयार करा. फाइंड अदर शॉर्ट सेंटेन्सेस इन द बुक अँड ट्राय टू चेंज देम. पुस्तकातील इतर छोटी वाक्ये शोधा आणि त्यात किती बदल करता येतो ते पहा. फर्स्ट, प्रिया लाईक स्वीट्स. राजा लाईक स्वीट्स. राजा लाईक बनानास. राजा एट बनानास. सेकंड, द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज bright. The lamp is bright. The lamp was bright. Third, he reached the mango tree. She reached the mango tree. She planted the mango tree. She planted the coconut tree. She planted a coconut tree. Fourth, don't touch my sheep. Don't touch my hands. Don't pull my hands. Don't pull his hands. Don't pull his shirt. Fifth, we have a
post box in our classroom. We have a computer in our classroom. We had a computer in our classroom. We had a computer for our classroom. We had a computer for our house. A garden of words. Page number 66. Again, angry, around, back, beautiful, became, blue, buildings, castle, catch, cross, crown, diamonds, down, enough, every, fisherman, garden, happen, happy, him, home, house, eats, kind, magic, mush, near, order, pass, please, pop, queen, saw, see, speak, storm, strange, surprise, thing, throne, thunder, towers, voice, water, waves, wear, wife, wish, war. Find the words that show things, actions. तक्त्यातील वस्तू आणि कृती दर्शवणारे शब्द शोधून लिहा. थिंग्स म्हणजे वस्तू, क्राउन, होम, डायमंड्स, हाऊस, टॉवर्स, वॉटर, सी, वेव्स, बिल्डिंग्स, गार्डन, कॅसल. ॲक्शन्स कृती दर्शवणारे शब्द. क्रॉस, प्लीज, थंडर, पॉप, सॉ, became, speak, happen, order, wish, catch, pass, surprise, war. Read the following sentences. Add a suitable word from the table to the sentences and say it again. Write down the sentences. पुढील वाक्ये वाचा. तक्त्यात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्दाची भर त्या वाक्यात घाला आणि ते वाक्य पुन्हा म्हणा व लिहा. फॉर एक्झाम्पल, इट्स अ हाऊस. या वाक्यात आपण ब्युटिफुल या शब्दाची भर घातली तर वाक्य कसे तयार होईल? इट्स अ ब्युटिफुल हाऊस. आय कॉट अ फिश. आय caught a golden fish. I saw an man. I saw an angry man. या ठिकाणी an हा शब्द दिल्यामुळे आपल्याला angry हा शब्द वापरावा लागला. कारण an हे आर्टिकल ज्या शब्दांची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या ओवेल्सने होते त्यांपूर्वी वापरला जातो. Once there was a woman. Once there was a kind
woman. Read the pairs of words given below. Make up a sentence using both the words. पुढे दिलेल्या शब्दांच्या जोड्या वाचा आणि ते दोन्ही शब्द वापरून वाक्य तयार करा. Fish beautiful. I found a beautiful fish. मला सुंदर मासा सापडला. Animals. Water. Some animals live in water. काही प्राणी पाण्यात राहतात. Like diamonds. I like diamonds. मला हिरे आवडतात. Queen. Happy. The queen was happy to see the beautiful garden. सुंदर बगीचा बघून राणीला आनंद झाला. Fish. Net. The fisherman caught a big fish in his net. कोळ्याने एक मोठा मासा त्याच्या जाळ्यात पकडला.